बजरंग, बोल बजरंग। अजून जोरात आवाज पाहिजे, खेडचा आवाज सर्वात म्हणजे अगदी खेडचा आवाज हा कलानगर पर्यंत पोहोचला पाहिजे। बोल बजरंग, बोल बजरंग, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना। मला वाटतं गेल्या वर्षी ह्याच व्यासपीठावरनं मी विश्वास दर्शवला होता, विकासाचे थर रचून 2024ची विधानसभेची हंडी आपणच फोडणार आणि ते आपण सर्वांनी जनतेने ते खरं करून दाखवल्याबद्दल आपला सर्वप्रथम मनापासून आभार मानतो। सन्माननीय रामदासभाईंनी खेड तालुक्याचा अविरत असा विकास केला, त्या विकासाला जोड म्हणून आपण आजही विकासाची गंगा आपल्या मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न करतोय। आपल्या खेड तालुक्याचं नाव रामदासभाईंनी संबंध महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल केलं, त्या खेड तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अजून निधी आणावा, अजून आपण पुढे घेऊन जावा असा आपला प्रामाणिक प्रयत्न असताना आपण सर्वांनी दिलेला आशीर्वाद हे नक्कीच माझ्याकरता अमूल्य आहेत। आपल्या खेड तालुक्याला पुन्हा एकदा राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे, हा एकट्या योगेश कदमचा बहुमान नाही, आपल्या खेड तालुक्यामध्ये प्रत्येक नागरिकाचा हा बहुमान आहे। नक्कीच ह्या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून आपल्या खेड तालुक्याचा विकास, सर्वांगीण विकास कसा करता येईल ह्यासाठीचे माझे प्रयत्न हे कायम असतील विश्वास दर्शवतो। शिवसेनेच्या वतीने गेली अनेक वर्ष आपण हा हिंदू सण आपण अतिशय उत्साहामध्ये आपण साजरा करतोय। शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि आज हा हिंदू सण साजरा होत असताना एक गोष्ट आवर्जून सांगेन की आपलं महायुतीचं सरकार हे हिंदुत्ववादी आपल्याला असलेलं सरकार, हे सरकार अशाच पद्धतीने पुढे आपलं चालत राहील, यशस्वी वाटचाल करत राहील। आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे असेच आमच्यावरती कायम असू द्यात एवढीच विनंती करतो आणि सर्वांना दहीकाला उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।